बांध के आना पड़े तो साथ कंगन लेके आना आने भाई बांध के आना पड़े तो साथ कंगन लेके आना आने भाई। आता जो तुम्ही व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे ट्युटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हा जो व्हिडिओ आहे तो पण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. आणि आपण व्हिडिओमध्ये यूज केले ऑल मटेरियल आहे ते सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो. आणि ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ऑल मटेरियल म्हणून मिळून जाईल. तिथून सुद्धा जाऊन तुम्ही जे हे मटेरियल यूज करू शकता. दोन्ही लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत. तर सिम्पली आता काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचे जे कॅपकट आहे ते ओपन करायचं. कॅपकट इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला मटेरियलमध्ये जो हा बीट मावळी दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिम्पली इथे ॲड करायचा आहे. बीट मावळी ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मावळीवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं स्क्रोल करायचं आहे. इथे तुम्हाला एक एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून आपले जे सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल. आता हे सॉन्ग ॲड झाल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं, पहिले जुटायचं इथून बॅक करायचं आहे आणि हा जो व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथून बघायचं ह्या व्हिडिओमध्ये कुठे बीट चेंज होत आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की 1 बीट आहे. स्क्रोल करून बघायचं कुठे बीट ही चेंज होत आहे. तर थोडं स्क्रोल केल्यानंतर इथून अशा बीट चेंज होते. तर त्याच व्हिडिओवरती क्लिक करून इथे आपल्या पहिला स्प्लिटचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे ह्याची पुढची बीट कुठे चेंज होते बघायची. तर इथे तुम्ही बघू शकाल की इथे आपली बीट आहे त्याशिवाय चेंज होत आहे. तर सिम्पली इथून त्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे ह्याच्या पुढची बीट आता कुठे चेंज होते बघायची आपल्याला. ओके, इथून चेंज होते. तर सिम्पली त्याच व्हिडिओवरती क्लिक करून आपला पहिला ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे जे आपले 4 बीट आहेत त्यानुसार हा जो व्हिडिओ आहे तो इथून कट करून घ्यायचा आहे. व्हिडिओ कट केल्यानंतर ही जी वेगळी लेअर झाली त्यावरती क्लिक करायची. तुम्हाला थोडं स्क्रोल करू येते रिप्लेसचा ऑप्शन आहे. सिम्पली त्यावरती क्लिक करून तुमचा जो फोटो असेल इथून ॲड करायचा आहे. तर इथून पण हा फोटो इथून सिलेक्ट करून 2 बटनने सेट करायचा आहे. सेम प्रोसेस दुसऱ्या बीटपाशी यायचे, त्या बीटवरती क्लिक करायचे लेअरवरती आणि रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जाऊन जो तुमचा दुसरा फोटो असेल म्हणजे एकच फोटो 2 वेळा इथून ॲड करायचा आहे. जर तुम्ही दुसरा फोटो ॲड केला तरी चालेल. तर सिम्पली इथून आपण हा फोटो आहे तिथून ॲड केल्यानंतर सेम प्रोसेसने आता पुढचे ज्या 2 बीट राहिले त्यांना इथून फोटो ॲड करायचा आहे. इथून फोटो ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्या इथे पहिली जुटायची इथून बॅक करायचे. ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून मी तुम्हाला ना एक PNG देईल ब्लॅक कलरचा. अशा प्रकारे असेल इथून ॲड करायचे आणि ह्याची जी लेंथ असेल शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर पुन्हा तेच PNGवरती क्लिक करायचं आणि रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जाऊन तेच PNG इथून ॲड करायचे. म्हणजे हे जे PNG आहे ते परफेक्ट आपल्या स्क्रीन बरोबर सेट होऊन जाईल इथून. आता हे PNG इथून सेट झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, मी तुम्हाला 4 PNG मटेरियलमध्ये दिलं. 4 बीटला आपल्याला 4 PNG इथून ॲड करायचे आहेत. तर सिम्पली इथं पहिल्यांदा जुटायचे. आल्यानंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचे. जे आपलं पहिलं PNG असेल इथून ॲड करायचे आणि ह्याची जी लेंथ असेल जेवढा आपला पहिला फोटो तेवढी ठेवायची. पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन तेच PNG इथून ॲड करायचं आहे. म्हणजे हे PNG परफेक्ट बसून जाईल. आणि आता तुम्हाला येते ना ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला इनमध्येच थांबायचं. यामध्ये तुम्हाला स्ट्रिंकिंग नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. थोडं शेवटलं असेल तर इथे तुम्ही बघू शकाल की यामध्ये हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. आणि नाव चुकीचं असलं तरी वरती तुम्हाला नाव मिळून जाईल, तर सॉरी. त्याच्यानंतर ह्याची जी खालची लेंथ असेल 1.5 ठेवायची आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता त्याच PNGवरती क्लिक करायचे. डुप्लिकेट ते ऑप्शन मिळून जाईल. सिम्पली त्यावरती क्लिक करायचे. जे डुप्लिकेट PNG झाले त्याची जी लेंथ असेल जेवढा आपला दुसरा फोटो आहे तेवढी ठेवायची अशा प्रकारे. आणि पुन्हा रिप्लेस त्याच PNGवरती क्लिक करून रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जाऊन दुसरं PNG इथून आपल्याला ॲड करून घ्यायचं. म्हणजे हे PNG इथून ॲड होऊन जाईल. अशा प्रकारे पुढचे जे 2 PNG राहिलेत ते तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचेत. तर मी पण घेतो आता ॲड करून जे PNG आणि फोटो राहिलेत आपले ॲड करायचे ते. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण फोटो आहेत आणि PNG आहेत तिथून ॲड करून घेतले. आता सिम्पली आपल्या इथे इफेक्ट ॲड करायचे. तुम्ही पण पहिल्यांदा अशा फोटो आणि PNG इथून ॲड करून घ्या. आणि घेतल्यानंतर आता जसं मी इथे इफेक्ट सांगेल तुम्ही पण एक इफेक्ट आहे ते तुमच्या फोटोला इथून ॲड करायचा आहे. म्हणजे कोणत्या फोटोला कोणता इफेक्ट लावायचा आहे ते तुम्हाला इथे समजून जाईल. तर आपल्याला काय करायचं, हा जो पहिला आणि दुसरा फोटो आहे त्यामध्ये जे आपल्या ट्रान्झॅक्शन आहेत ते द्यायचे आहे. तर सिम्पली हे जे ट्रान्झॅक्शन आहे व्हाईट कलरचं त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लाईट इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल. यामध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला ओल्ड फिल्म हा जो इफेक्ट आहे 2चा इथून सिलेक्ट करायचा आहे आणि सिम्पली इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर पुढच्या ट्रान्झॅक्शन पाशी यायचं आहे. त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचे. तुम्हाला ट्रेंडिंगमध्येच पुल आउटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. इथून हे इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली आपल्या हा जो पहिला फोटो आहे तिथे यायचा आहे. त्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनचा ऑप्शन आहे 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचे.
आता तुम्हाला इथे कॉम्बोचा ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून इथून तुम्हाला डिस्टो राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. इथे आल्यानंतर या फोटोत आपल्या प्लॅनमा 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करायचे, त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. या फोटोत आपल्या स्मार्टफोन 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. इथे आल्यानंतर या फोटोत आपल्या स्मार्टफोन 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून सिम्पली इथून आपल्या बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. इथून दिल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करून पहिल्यांजूट येते यायचे. पहिल्यांजूट अशा प्रकारे पहिल्यांजूट आल्यानंतर इथे तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथे व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून तुम्हाला इथे लेन्सच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. डीजे ग्लो हा जो इफेक्ट आहे यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. सिम्पली तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. ह्या जे इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला ग्लो आहे तो 40 ठेवायचा आहे. जसं माझ्या फोटोला शूट करतो इथून मी ठेवलेला आहे. जर तुमच्या फोटोला अजून ग्लो पाहिजे असेल तर सिम्पली इथून वाढवायची. ही जी लेंथ आहे ती वाढवल्यानंतर जेवढा पण चांगला वाढेल इथून ग्लो तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला त्याच लेअरवरती क्लिक करायचं आणि इथे तुम्हाला 4 नंबरला एक ऑब्जेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली ऑल व्हिडिओचा जो बॉक्स आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांजूटच यायचे आपल्याला इथे. पहिल्यांजूट आल्यानंतर आता पुन्हा आपल्या व्हिडिओ एक 2 वरती क्लिक करून तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला हॉरिझॉन्टल ओपनचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो येते त्याचे जिथून आपण स्प्लिट केला येते आल्यानंतर पुन्हा व्हिडिओ एक 2 वरती क्लिक करून तुम्हाला इथे आता आहे ना लवच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला आहे ना मिनी रेनबो हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला दुसरा फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर हा जो आपला तिसरा फोटो आहे जिथून आपण स्प्लिट केला ते याच्या अशा प्रकारे येते. आल्यानंतर पुन्हा व्हिडिओ एक 2 वरती क्लिक करून येते तुम्हाला आहे ना रेट्रोचा ऑप्शन आहे त्यामध्ये यायचे. यामध्ये तुम्हाला लिक्विड 2चा जो हा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल शेवटचे जे 2 फोटो आहेत तिथं त्यांना ठेवायचे. ठेवल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो अशा इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.